नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडीलॉजी या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण द नेकलेस हा पूर्णपणे पार्ट 2 अभ्यासलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला त्यावरचं चिटचॅट ऍक्टिव्हिटी म्हणजेच वॉर्मिंग अप, त्यानंतर मार्जिनल क्वेश्चन्स तसेच वर्कशॉप हा बघायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया चिटचॅट ऍक्टिव्हिटी पासून। चिटचॅट ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे, काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि ते आता आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत। तर पहिला क्वेश्चन कोणता विचारलेला आहे बघा, हॅव यू एव्हर लॉस्ट एनिथिंग व्हॅल्युएबल? म्हणजे काय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही मौल्यवान वस्तू हरवलेली आहे का, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे यस, आय लॉस्ट माय गोल्ड इयरिंग। मी माझे गोल्ड इयरिंग हरवले होते आणि ते माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल होते आणि म्हणूनच मी ते आन्सर लिहिलेला आहे यस, आय लॉस्ट गोल्ड इयरिंग। आता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे इथे क्वेश्चन्स का बरं दिले असतील, कारण आपला चॅप्टरच होता द नेकलेस आणि जो नेकलेस होता तो मॅथिल्डी या लेडी कडून हरवलेला होता आणि म्हणूनच पाठावरच आधारित आपल्याला क्वेश्चन्स तिथे दिलेले आहेत। त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आहे, नेम अ बुक और मूवी दॅट मेड यू थिंक, व्हॉट वॉज इट अबाउट? म्हणजे काय होते, तुम्ही एखादी अशी मूवी किंवा बुक वाचलेली आहे का किंवा मूवी पाहिलेली आहे का ज्यांनी तुम्हाला विचार करायला भाग पाडलेला आहे? तर आन्सर आहे बघा विंग्स ऑफ फायर। आता हे विंग्स ऑफ फायर काय आहे? इट वॉज अ बुक। ही काय आहे? ही एक बुक आहे आणि ही कशावर आधारित आहे? इट वॉज अबाउट डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम्स लाईफ। म्हणजे हे जे आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर आहेत यांच्या जीवनावर आधारित ही एक बुक आहे जिचं नाव आहे विंग्स ऑफ फायर। आता तिसरा क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट अबाउट द बुक आर मूवी? आता तुम्ही जे बुक वाचलेला आहे किंवा जो मूवी पाहिलेला आहे त्याच्यामधला असा कोणता बेस्ट पार्ट आहे जो तुम्हाला आवडलेला आहे? तर मी याचा आन्सर केलेला आहे बघा, द स्ट्रगल ऑफ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम। म्हणजेच काय, यांच्या जीवनावर आधारित ती पुस्तक आहे विंग्स ऑफ फायर आणि यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे याचं ते उदाहरण इथं दिलेलं आहे, यांची जी सारांश या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि तो पार्ट मला इथला खूप आवडलेला आहे। त्यानंतरचे क्वेश्चन बघून घेऊया। क्वेश्चन पहिला आहे, हे झालं आपलं वॉर्मिंग अप। आता हे काही आहेत आपले मार्जिनल क्वेश्चन्स आहेत बघा। पहिला क्वेश्चन, स्पॉट अँड सर्कल द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस, देन रिराइट द सेंटेन्सेस आफ्टर करेक्टिंग देम। म्हणजेच काय, खाली जे वाक्य दिलेले आहेत, खाली जे सेंटेन्स दिलेले आहेत ते त्यांच्यामध्ये काही चुका आहेत, त्यांच्यामध्ये काही एरर्स आहेत, त्याआधी आपल्याला काय करायचंय, शोधून घ्यायचं आहे। शोधून घेतल्यानंतर त्यांना सर्कल करायचं आहे आणि त्यांना करेक्ट करून डबल तो सेंटेन्स आपल्याला लिहून काढायचा आहे। तर पहिला सेंटेन्स बघा, बट दे कुड नॉट फाउंड इट। आता याच्यामधला आपल्याला एरर कुठे सापडते बघा, तर ह्या वर्ब मध्ये आपल्याला एरर सापडते। आपण पाठामध्ये जसं दिलेलं आहे म्हणजे लेसन मध्ये जसं दिलेलं आहे त्या प्रकारे शोधलं असता आपल्याला एरर कुठे सापडली, तर फाउंड मध्ये। आणि त्याचे योग्य रूपांतर काय आहे, योग्य फॉर्म काय आहे, फाइंड। हे जे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते दिलेलं आहे आणि त्यानुसार आपला करेक्ट आन्सर काय होणार, बट दे कुड नॉट फाइंड इट। त्यानंतर दुसरा बी बघा, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड। आता हे कशाचं, इथं काय याचा आन्सर होते की तुला तुझ्या मैत्रिणीला लिहायला पाहिजे, म्हणजे पत्र लिहून कळवायला पाहिजे असा याचा अर्थ होतो। परंतु इथे राईट दिलेला आहे RIGHT आणि राईट म्हणजे लिहिणे याचा इथे अर्थ होतो, परंतु यांनी राईटची स्पेलिंग काय दिलेली आहे, चुकीची दिलेली आहे। म्हणून आपण इथे एरर शोधून काढली, त्याला सर्कल केलं आणि याची योग्य स्पेलिंग आपण लिहिणार कोणती बघा, WRITE आणि आपला आन्सर काय होणार, द आन्सर विल बी यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड। कळलं इथपर्यंत? त्याच्यानंतर सी बघून घ्या, ऍट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लॉस्ट ऑल होप। म्हणजे एक वीक नंतर, एका आठवड्यानंतर त्यांनी सगळ्या आशा सोडून दिलेल्या होत्या
असा याचा अर्थ आहे. हे कशाबद्दल वाक्य आहे तर नेकलेस बद्दल, जो हरवलेला होता. एक वीक, पूर्ण एक आठवडा त्यांनी शोधून काढला, परंतु त्यांना तो काही मिळाला नाही. म्हणून त्यांच्या सगळ्या ज्या शोधण्याच्या आशा होत्या त्या संपलेल्या होत्या. आता इथे आपल्याला एरर शोधायची आहे. बघा, ऍट द एंड ऑफ 1 वीक दे हॅड लूज ऑल होप. आता लूज दिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या आशा सोडून दिलेल्या होत्या, म्हणून लूजचं तिथं करेक्ट फॉर्म येणार लॉस्ट. हो की नाही, येणार की नाही लूजचं, आणि म्हणून इथं आपली एरर आहे आणि योग्य फॉर्म आहे लॉस्ट. म्हणून आपलं आन्सर होणार ऍट द एंड ऑफ 1 वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. त्याच्यानंतर बघा डी, सेंटेन्स डी बघा, ही वुड बॉरोड द रेस्ट. म्हणजे काय, त्यांनी काही कर्ज उधार घेतलेला आहे असा याचा अर्थ होतो. आपली एरर कुठे आहे बघून घेऊया. बारोड मध्ये आहे आणि त्याचं योग्य फॉर्म येणार बारो, आणि आपला आन्सर येणार ही वुड बॉरो द रेस्ट. त्यानंतर आहे सेंटेन्स ई, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. तुला जे हे आहे ते लवकरात लवकर वापस करायला पाहिजे असा याचा अर्थ होतो, परंतु त्यांनी ते नेकलेस काही दिलेलं नव्हतं. आता बघा आपला एरर कुठे आहे, रिटर्न मध्ये आहे, आणि ही आपली एरर आहे आणि याचं योग्य फॉर्म वाक्यामध्ये येणार आहे रिटर्न, जे की लेसन मध्ये दिलेला आहे, आणि म्हणून आपला योग्य आन्सर होणार आहे यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. काय होणार, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. त्याच्यानंतर आहे एफ. आपला सेंटेन्स काय बघा, अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. आणि हे सगळं त्यांचं जीवन होतं गरिबीचं, ते किती वर्ष चाललं, 10 वर्षापर्यंत चाललं. आता आपली एरर इथं शोधायची आहे. तर इथं इयर मध्ये इथं एरर आहे, इयरच्या जागी काय पाहिजे, इयर्स पाहिजे, म्हणून आपला आन्सर काय होणार, आन्सर होणार अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. त्याच्यानंतर आहे जी. जी मध्ये काय आहे, नो आय एम मॅथल्डी लॉयझल. काय आहे याचा, नो आय एम मॅथल्डी लॉयझल. आता बघा बरं इथे कुठे तुम्हाला एरर शोधून म्हणजे मिळते का, तर नीट वाचल्यानंतर आपल्याला कुठे एरर सापडते, लॉयझेल इथं सापडते. कारण हे एक नाव आहे, नाऊन आहे, आणि नाऊनचं पहिलं लेटर काय असते, नेहमी कॅपिटल लेटर्स असते, जे की इथं स्मॉल लेटर मध्ये दिलेलं आहे, म्हणून इथं एरर आहे आणि त्याचं योग्य आन्सर होणार आहे नो आय एम मॅथल्डी लॉयझेल. ते मी कॅपिटल मध्ये घेतलेलं आहे, म्हणून आन्सर आपलं काय होणार, मॅथिल्डी लॉयझेल. त्याच्यानंतर हेच बघा, मॅडम फॉरेस्टियर वेअर स्टंड. म्हणजे काय होईल, म्हणजे मॅडम फॉरेस्टियर होत्या, ह्या कोण होत्या, तर ह्या होत्या मॅथिल्डीच्या बेस्ट फ्रेंड, स्कूलमेट, ज्या खूप रिच फॅमिलीला बिलॉंग्स करत होत्या. तर याचं योग्य आन्सर इथं कुठे एरर शोधावी लागेल आपल्याला, वेअर मध्ये, वेअर, आणि आपला योग्य फॉर्म काय येणार वर्बचा, वॉज, आणि आपला आन्सर होणार मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टंड. त्याच्यानंतर क्वेश्चन दुसरा बघून घ्या, काय म्हणत आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. म्हणजे हा जो टेबल आहे इथं काय म्हटलेलं आहे, काही क्वेश्चन्स लिहिलेले आहेत, म्हणजे काही सेंटेन्स दिलेले आहेत, ते कोणी कोणास म्हटले आणि कोणत्या वेळेस म्हटलं असं आपल्याला इथे टेबल दिलेलं आहे, आणि ते आता आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. ते आपण करून घेऊया. इथं वाक्य दिलेला राहील, तो वाक्य कोणी कोणाला म्हटलं आणि कोणत्या वेळेस म्हटलं किंवा कोणत्या सिच्युएशन मध्ये म्हटलं गेलेलं आहे हे तर आपल्याला फिलअप करायचं आहे. तर पहिला वाक्य बघून घेऊया आपण. पहिला वाक्य काय आहे, आय टच्ड इट इन द हॉल ऍट द मिनिस्ट्री. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी जेव्हा पार्टी सोडताना जो हॉल होता आपला, त्यावेळेस मी आपल्या नेकलेसला टच केलं होतं असं. आता कोण म्हणाली असं, तर मॅथल्डी. कोण म्हणाली, मॅथल्डी. कोणाला म्हणाली, मिस्टर लॉयझल. आता मिस्टर लॉयझल हे कोण होते, तर तिचे मिस्टर होते, म्हणजे तिचे हजबंड होते. आणि केव्हा म्हणाली, when she was searching for the necklace. जेव्हा ती घरी आली आणि जेव्हा तिला कळलं की आपल्या गळ्यामध्ये हारच नाही आहे, नेकलेसच नाही आहे, जेव्हा ह्या गोष्टीची शोधाशोध चालू होती,
ती सर्च करत असताना ती म्हणाली की मी पार्टीमध्ये असताना हॉलमध्ये मी चेक केलं होतं की ते माझ्या गळ्यामध्ये आहे की नाही, असं ती आपल्या हजबंडला म्हणाली होती. कुणाला? मिस्टर लॉयजेलला. दुसरं वाक्य आहे बघा, इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. हा वाक्य कोण म्हणाले आहे? तर त्यांनी जो नेकलेस हरवलेला होता पार्टी हॉलमध्ये, तर तो हरवला असल्यामुळे तो लवकरात लवकर मॅडम फॉरेस्टियरला परत करायचा होता, परंतु हरवला गेल्यामुळे तिला काय उत्तर द्यावं त्यांना कळत नव्हतं. म्हणून मिस्टर लॉयजेल म्हणजेच तिचे हजबंड हे वाक्य म्हणालेले आहेत. कोणाला म्हणाले? मॅथिल्डीला म्हणाले. हु सेड इट? मिस्टर लॉयजेल. कोणाला म्हणाले? मॅथिल्डी म्हणजेच त्यांची वाईफ. आणि केव्हा म्हणाले when Mr. Loisel wanted Mathilde to inform her friend that the necklace needed mending due to broken clasp. म्हणजेच काय, जेव्हा तो नेकलेस हरवला, परंतु हरवला ही गोष्ट त्यांना कळू द्यायची नव्हती, म्हणून ते तिला पत्राद्वारे कळवायला सांगतात की त्या हाराचा काही फासा जो आहे किंवा नेकलेसचा जो नेकलेस पॅक करण्याचा जो धागा आहे तो तुटलेला आहे आणि तो दुरुस्तीला घातला आहे, त्याच्यामुळे तो रिटर्न करायला काही वेळ लागेल. म्हणून त्यांनी हे वाक्य म्हटलं की तो हार तुम्हाला लवकरच परत करण्यात येईल, त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल. म्हणून त्यांनी तो वाक्य मिस्टर लॉयजेलनी मॅथिल्डीला म्हणालेले आहेत. नंतरचे बघा, तिसरा वाक्य, इट माइट हॅव नीडेड इट. याची मला गरज पडली असती, असा याचा अर्थ होतो. आता हा वाक्य कोणी कोणास म्हटलं बरं? तर हा वाक्य म्हटलेला आहे मॅडम फॉरेस्टियरनी. मॅडम फॉरेस्टियर कोण होत्या? तर मॅथिल्डीच्या स्कूलमेट, ज्यांच्याकडून मॅथिल्डीने हार बॉरोड केला होता. तर कोणी म्हटलं? हु सेड इट? मॅडम फॉरेस्टियर. टू हुम? कोणाला? मॅथिल्डीला. आणि व्हेन मॅडम लॉयजेल टूक द नेकलेस बॅक, जेव्हा मॅडम फॉरेस्टियरला मॅथिल्डी नेकलेस रिटर्न करायला गेली तेव्हा त्यांनी हे वाक्य म्हटलेलं आहे. नंतर चौथा वाक्य बघून घेऊया. चौथा सेंटेन्स काय म्हणतो? यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तुम्ही एक मिस्टेक केलेली आहे. कोणी म्हटलं असं? मॅडम फॉरेस्टियरनी. कोणाला? मॅथिल्डीला. व्हेन मॅथिल्डी ॲड्रेस्ड हर सो फॅमिलियरली, जेव्हा ती नेकलेस जो तिने केलेला होता तो तिने त्याची खरी कहाणी जिला सांगितली नव्हती आणि त्याच्यामुळेच नंतर जेव्हा तिला भेटायला गेली, परंतु तो नेकलेस बनवण्याच्या नादामध्ये त्यांनी खूप सारं कर्ज काढलेलं होतं आणि कर्ज फेडता फेडता तिची खूप दयनीय अवस्था झालेली होती. त्याच्यामुळे ती लुकिंग लाईक अ पुअर लेडी, ती खूप पुअर दिसायला लागली. आणि एके दिवशी जेव्हा आफ्टर 10 years जेव्हा मॅथिल्डी फॉरेस्टियरला भेटली तेव्हा तिची अवस्था कशी झाली होती? एकदम ओल्ड लेडी सारखी झाली होती. पण स्टील त्यावेळेस सुद्धा मॅडम फॉरेस्टियर कशा दिसत होत्या? प्रिटी, चार्मिंग अँड यंग दिसत होत्या. आणि तिची अशी अवस्था पाहून मॅथिल्डीला फॉरेस्टियर ओळखायला मनाई करतात. आणि जेव्हा मॅथिल्डी फॉरेस्टियरला तिच्या फॅमिलियर नेम सोबत तिला ऍड्रेस करतो, म्हणजे आवाज मारते, तेव्हा ती म्हणते की मॅडम तुम्ही काहीतरी मिस्टेक केलेली आहे, असं ह्यावेळेस हा प्रसंगावेळेस हे सर्व घडलेलं आहे. नंतर आहे क्वेश्चन 5. वेल आय लॉस्ट इट. होय, ते मी हरवलेलं आहे. कोणी म्हटलं? मॅथिल्डीनी. कोणाला म्हटलं? टू हुम? मॅडम फॉरेस्टियर. आणि व्हेन केव्हा म्हटलं गेलेलं आहे? व्हेन मॅथिल्डी रिमाइंडेड हर अबाउट द नेकलेस, जेव्हा मॅथिल्डी मॅडम फॉरेस्टियरला तो नेकलेस कसा हरवला आणि नेकलेस हरवल्यानंतर तो रिटर्न करण्यासाठी त्यांना किती गरीब परिस्थितीतून जावं लागलं, याच्या सगळी गोष्ट ती जेव्हा मॅडम फॉरेस्टियरला सांगते आणि ती म्हणते तू तर मला नेकलेस परत केलेला आहे, तर ती म्हणते हो, मी माझ्याकडून तो हरवलेला गेलेला आहे. आणि त्यावेळेस हे कन्व्हर्सेशन घडते आणि मॅथिल्डी तिला म्हणते वेल आय लॉस्ट इट. नंतर सेंटेन्स 6 बघा, माइन वॉज अन इमिटेशन. म्हणजे काय याचा अर्थ होतो? तर
माझा जो हार होता तो कसा होता, बनावटी होता, दिखावटी होता, तो काही रिअल पीस नव्हता, तर तो बनावटी होता, अशी कोण म्हणते, अशी म्हणते मॅडम फॉरेस्टियर. आणि अशी कोणाला म्हटलं गेलेलं आहे, मॅथिल्डीला. हु सेड इट, मॅडम फॉरेस्टियर. टू हुम, मॅथिल्डी. आणि व्हेन हे केव्हा म्हटलं, जेव्हा व्हेन फॉरेस्टियर टोल्ड मॅथिल्डी इट्स रिअल कॉस्ट. म्हणजे मॅथिल्डीने मॅडम फॉरेस्टियरला जेव्हा तिची रिअल कॉस्ट सांगितली की तो 40,000 फ्रँकला घेऊन मी तुला तो परत केलेला आहे, तेव्हा मॅडम फॉरेस्टियर एकदम स्टंड होतात, एकदम भावनिक होतात, इमोशनल होतात आणि मॅथिल्डीला म्हणतात की तर माझ्यात जो हार होता तो कसा होता, इट वॉज अन इमिटेशन, तो बनावटी हार होता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणत आहे, राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ऍक्शन्स मॅथिल्डी. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्या खाली काही जे सेंटेन्स दिलेला आहे त्यांच्याबद्दल विचार करा, ज्या तिच्या हातून कृती घडलेल्या आहेत त्या काय करा, त्यांच्यावर विचार करा, असं त्या क्वेश्चन मध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे तुमच्या भाषेत तुमच्या मनाने विचार करा की तिने जो कृती केली, तिने जी ऍक्शन केली, ती तुम्हाला काय वाटते त्याच्याबद्दल, तुम्हाला ती योग्य वाटते का, तुमचं मत त्या तिच्या कृतीवर आणि तिच्या विचारांवर नोंदवायचं आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, मॅथिल्डी वॉज शॉक्ड, डिसअपियर्ड ओव्हर द लॉस ऑफ हर नेकलेस. जेव्हा तिच्याकडून तो नेकलेस हरवला गेला तेव्हा ती एकदम शॉक झाली आणि निराश झाली. तर याच्यावर आपलं मत काय असणार आहे, आन्सर विल बी आय थिंक हर रिॲक्शन टू द लॉस ऑफ हर नेकलेस वॉज नॅचरल. कोणत्याही माणसाकडून जर एखादी गोष्ट, मौल्यवान गोष्ट जर हरवली गेली तर त्या गोष्टीचा आपल्याला शॉक लागणे हे नॅचरल आहे. बट शी हरसेल्फ वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रॅजेडी. परंतु ही जी गोष्ट तिच्या हातून घडली तर त्या गोष्टीसाठी ती स्वतः काही आहे, रिस्पॉन्सिबल आहे, स्वतः जबाबदार आहे, कारण ती त्या गोष्टीसाठी निष्काळजीपणा, तिने केअरलेसपणा दाखवलेला होता. हर स्टबन बिहेवियर इज टू बी ब्लेम्ड फॉर द लॉस. तिचा जो हट्टीपणा होता, तो जिद्दीपणा होता, तो नेकलेस बॉरो करण्यापेक्षा जर ती फुलांचा हार घालून त्या पार्टीला गेली असती तरी सुद्धा ती सगळ्या लेडीज मध्ये अट्रॅक्टिव्हच दिसली असती, कारण ती एक स्वतः चार्मिंग अँड प्रिटी लेडी होती. परंतु आपल्या अट्टहासापायी, स्वतःच्या जिद्दीपायी तिने तो नेकलेस दुसऱ्याकडून उधार मागितला आणि निष्काळजीपणाने, केअरलेसपणाने हरवला. तर ह्या सर्व गोष्टींसाठी ती स्वतः रिस्पॉन्सिबल, स्वतः जबाबदार होती. नंतर क्वेश्चन बी बघा, मॅथिल्डी रोट अ नोट टू हर फ्रेंड ॲज डिक्टेटेड बाय हर हजबंड. म्हणजे याचा अर्थ काय होतं, मॅथिल्डीने तिच्या नवऱ्याने सांगितलेल्या जसं काही सांगितलं अगदी त्याच प्रकारे त्या आपल्या मैत्रिणीला पत्र लिहिलेलं होतं, असं त्याचा अर्थ आहे. यावर आपलं मत काय आहे हे आपल्याला आन्सर द्वारे सांगायचं आहे. तर आन्सर इज द कपल कुडंट फाइंड द लॉस्ट नेकलेस इवन आफ्टर अ लॉंग सर्च. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा मॅथिल्डीच्या हातून पार्टीमध्ये जो नेकलेस तिने घातलेला होता तो तिच्या हातून हरवलेला होता, तो हरवलेला नेकलेस शोधण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, खूप दिवस त्याचा शोध घेतला, परंतु त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. They expected to find it someday. For that they needed some more time and Mathilde was compelled to write the false letter to her friend. त्यांची अशी आशा होती की काही दिवस त्यांनी घ्यावे आणि त्या दिवसांमध्ये तो नेकलेस त्यांना भेटून जाईल, म्हणून तिने तिच्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे तो खोटा पत्र तिच्या फ्रेंडला लिहिलेला होता. हर ऑफ टेलिंग लाईज अँड बिट्रेइंग हर फ्रेंड वॉज इमोरल अँड रेडिक्युलस. म्हणजे तिने जो पत्र त्यांना खोटा पत्र लिहिलेला होता यामध्ये त्यांची कृती कशी दिसते, त्या तिच्या मैत्रिणीच्या भावनांशी चेष्टा केल्यासारखे होते आणि विश्वासघात केल्यासारखं आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, मॅथिल्डी अँड हर हजबंड डिसाइडेड टू रिप्लेस द नेकलेस. मॅथिल्डी आणि तिचे जे मिस्टर होते, मिस्टर लॉयजेल, त्यांनी तो नेकलेस रिप्लेस करण्याचं ठरवलं, म्हणजेच तिला रिटर्न करायचं ठरवलेलं होतं. तर
I think that their decision of replacing the necklace was immature and insincere. Instead, they should have clearly and openly told Madame Forestier about the incident. It couldn't have saved them from the horrible life they had to face and the dreadful debt they had to pay. आता इथे काय म्हटलेलं आहे की त्यांच्या हातून जो नेकलेस त्यांनी हरवलेला होता, त्यांनी ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला स्पष्टपणे सांगायला पाहिजे होती. तिच्या मैत्रिणीची त्यानंतर जेव्हा रिॲक्शन आली असती, तिला सामोरं जाणं केव्हाही सोपं होतं. त्या लाईफपेक्षा जेव्हा त्यांनी 40,000 फ्रँकचा जो नेकलेस घेतला, रिअल डायमंड नेकलेस, आणि तो तिच्या मैत्रिणीला त्यांनी काय केलं, परत केलं. आणि तो परत करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारचे कर्ज घेतले, खूप सारे कर्ज घेतले, स्वतःचे काही जी प्रॉपर्टी होती ती विकली. त्याच्यामुळे त्यांनी 10 वर्ष अगदी गरिबीत हालाकीचं जीवन जगलं. जर त्याऐवजी त्यांनी तिच्या फ्रेंडला फ्रँकली सांगितलं असतं की माझ्या हातून जो नेकलेस हरवलेला आहे, तर कदाचित तिला तेव्हाच माहिती पडलं असतं की तो रिअल डायमंड नेकलेस नव्हता, तर त्याऐवजी तो बनावटी होता. तर त्यांना तो तेवढे वर्ष तशी पुअर लाईफ जगावी लागली नसती. आणि 500 फ्रँक केव्हाही सोपे होते, जे की 40,000 फ्रँक्स पेक्षा त्यांनी पटकन ती रक्कम जमा करून तिला तो नेकलेस परत करू शकले असते, परंतु त्यांनी ते केलं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांची जी ही कृती होती की लपवून ठेवलं हे सत्य, हे कसं होतं, इमॅच्युअर्ड म्हणजे मूर्खपणाचं लक्षण होतं किंवा नासमजदारीची ही पद्धत त्यांची ही आम्हाला वाटलेली आहे. नंतर क्वेश्चन डी काय म्हणत आहे बघा. मॅथिल्डे रिटर्न द डायमंड नेकलेस टू हर फ्रेंड. मॅथिल्डीने रिअल डायमंड नेकलेस तिच्या मैत्रिणीला परत केला. याचा आन्सर आपण बघून घेऊया. आय थिंक इट वॉज हर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी टू रिटर्न द बॉरोड डायमंड necklace immediately after the party day, but she delayed. She did so to hide the fact that she had lost the diamond necklace. Her negligence made her to make one more wrong. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तिने तिच्या मैत्रिणीला रिअल डायमंड नेकलेस परत केला. यावर आता आपल्याला आपलं मत काय आहे हे सांगायचं आहे. तर आम्हाला असं वाटते की मला असं वाटते की तिची जे नेकलेस परत करण्याची जी जिम्मेदारी होती ती खरोखर होती, आणि पार्टीमधून आल्याबरोबर तिने तो नेकलेस आपल्या मैत्रिणीला परत करायला हवा होता. परंतु तिने तिच्या निष्काळजीपणामुळे, तिच्या केअरलेसपणामुळे तो नेकलेस तिने हरवला. आणि जो तिच्या हातून नेकलेस हरवला हे सत्य तिने तिच्या मैत्रिणीपासून काय केलं, हाईड करून ठेवलं, म्हणजे लपवून ठेवलं. आणि त्याच्यामुळे तिला रिअल डायमंड परत करावा लागला. आणि एक गोष्ट लपवण्यासाठी तिने अनेक चुकीचे प्रयत्न केले आणि त्याचा भुगतावा तिला भोगावा लागला. म्हणजेच 10 वर्ष त्यांना गरिबीचे जीवन जगावे लागले. कदाचित तिने ते फॅक्ट लगेच सांगून टाकलं असतं तर ही परिस्थिती तिच्यावर आणि तिच्या मिस्टरांवर आलेलीच नसती. क्वेश्चन ई बघा. Mathilde did not tell her friend about the loss and replacement. तिच्याकडून नेकलेस हरवला गेलेला होता हे सत्य तिच्या मैत्रिणीपासून तिने लपवून ठेवलं आणि हे तिला सांगितलेलं नाही. आन्सर बघा. इट वॉज अनदर बिग मिस्टेक शी कमिटेड. तिने केलेली ही सर्वात मोठी चूक होती. इट वॉज हर थॉटलेस ऍक्शन. आणि ही तिची विचारशून्य कृती होती. हॅड शी टोल्ड हर फ्रेंड अबाउट द लॉस ऑफ नेकलेस, further ruinous incidents wouldn't have occurred and remedy for the problem would have been very simple and easy. म्हणजे काय इथे काय दिलेलं आहे, तिने तिच्या त्या आयुष्यामध्ये केलेली ही सर्वात मोठी चूक होती. तिने जे ऍक्शन केली होती ती सर्वात मोठी चूक होती, विचारशून्य कृती केलेली होती. कदाचित ते सत्य तिने लगेच त्या तिच्या मैत्रिणीला मॅडम फॉरेस्टियरला सांगून टाकलं असतं तर तिला तेवढे मोठे 10 वर्ष गरिबीच्या जीवनामध्ये जगावे लागले नसते. आणि तिने जो 10 वर्षामध्ये खूप प्रॉब्लेम्स फेस केले होते ते सुद्धा त्या अडचणींना तिला सामोरं जाता आलं नसतं आणि तिची लाईफ
कशी झाली असती, बिकम हॅपी अँड इझी झाली असती, परंतु ते सत्य लपवल्यामुळे, एक चुकीमुळे तिला अनेक वर्ष काय त्याचे अनेक प्रॉब्लेम तिला भोगावे लागले आणि तिची लाईफ तिने स्वतःच्या हाताने काय केली, हार्ड बनवून ठेवली, जे की ती खूप इझी आणि खूप सिंपल होती. नंतरचा आहे एफ. मॅथिल्डे वर्कड व्हेरी हार्ड टू पे द डेट. मॅथिल्डीने कर्ज उतारण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचा आन्सर बघा. मॅथिल्डेज ऍक्शन शो दॅट शी वॉज अ कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म्ड वुमन. शी हॅड चेंज्ड हर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर लाईफस्टाईल. शी वर्कड हार्ड अँड सेव्ड. She worked hard and saved money for repaying the debt. She felt duty bound force coming out of the devastating situation she was responsible for. म्हणजे याचा अर्थ काय होतं की ती पूर्णपणे ते कर्ज उतरवण्यासाठी तिने तिची सगळी लाईफस्टाईल चेंज केलेली होती. एक ती पूर्णपणे स्त्री बदललेली होती. आधी जशी ती स्टबर्न होती, ऑब्स्टिनेट होती, तशी ती बिलकुल राहिलेली नव्हती. तर त्या जागी ती एकदम हार्डवर्किंग लेडी झाली होती आणि तो सगळा तिने कर्ज घेतलेला होता. त्याच्यासाठी तिने अगदी मनापासून प्रयत्न केले, खूप मेहनत घातली आणि 10 वर्ष तिने गरिबीचे जीवन जगले आणि सगळे कर्ज तिने व्याजासकट परत केलेले होते आणि ह्या सगळ्यांसाठी ती स्वतः जबाबदार होती. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन जी. मॅथिल्डी अँड हर हजबंड पेड ऑफ द डेट इन 10 years. म्हणजे याचा अर्थ काय होतं, मॅथिल्डी आणि तिचे मिस्टर लॉयझल यांनी 10 वर्षामध्ये त्यांच्यावर जो काही कर्ज होता, जो काही त्यांनी घेतलेला कर्ज होता, त्यांनी 10 वर्षामध्ये काय कंप्लीट केलेला होता, पूर्णपणे चुकवून टाकलेला होता. तर याचा आन्सर असणार आहे बघा, द इन्कम ऑफ मॅथिल्डीज हजबंड वॉज मिगर. म्हणजे याचा अर्थ काय होतो, मिगर म्हणजे अगदीच नगण्य त्यांची इन्कम होती, कमी होती किंवा सामान्य होती. खूप मोठी चांगली लाईफस्टाईल जगू शकणार होते अशी त्यांची इन्कम नव्हती. ते एकदम सामान्य घरातील लोकांना म्हणजे सामान्य घराला बिलॉंग करत होते. सो बोथ ऑफ देम वर्कड व्हेरी हार्ड फॉर 10 long years टू सेव्ह मनी फॉर रिपेइंग द डेट. म्हणून त्यांनी 10 वर्षासाठी खूप मेहनत घेतली, खूप हार्ड वर्क केले. कशासाठी? त्यांनी घेतलेले कर्ज उतरवण्यासाठी. दे कर्टेल्ड देअर नीड सेव्हरली. त्यांनी स्वतःच्या इच्छा होत्या, त्यांच्या आकांक्षा होत्या, ज्या काही त्यांच्या गरजा होत्या त्या मारून घेतल्या, कमी करून घेतल्या. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा टू एज द बर्डन ऑफ डेट. आणि तो कर्ज उतरवण्यासाठी तिचे मिस्टर जादाचे काम करायचे, म्हणजे एक्स्ट्रा वर्क सुद्धा करायचे. समहाऊ दे फोर्स द वूज ब्रेवली अँड सिन्सिअरली. आणि त्यांचा जो कर्ज होता त्यांच्या डोक्यावर त्यांनी 10 वर्ष हार्डवर्क घेतली. थोड्या का प्रमाणात होईना त्यांनी 10 वर्ष थोडा करत सगळा कर्ज आणि त्याचा व्याज सुद्धा चुकवून टाकलेला होता. आणि हे सर्व त्यांनी अगदी खूप मेहनतीने, खूप प्रामाणिकपणे काम केलं आणि हे सगळं त्यांच्या जीवनावर आलेलं खूप मोठं संकट होतं पैशाचे, ते उतरवून टाकलेलं होतं. नंतर आहे क्वेश्चन एच. मॅथिल्डी टोल्ड हर फ्रेंड अबाउट द लास्ट नेकलेस. याचा अर्थ काय होतं, मॅथिल्डी तिच्या फ्रेंडला जो तिच्या हातून नेकलेस हरवलेला होता त्याबद्दल तिने त्या मॅडम फॉरेस्टियरला नेकलेसचं सत्य सांगितलं की तिच्या हातून तो नेकलेस काय आहे, हरवला गेलेला आहे. त्याचा आन्सर बघा. मॅथिल्डी वॉज नाव अ रिलीव्ड पर्सन, थॉट इट वॉज हर फॉल्ट. शी मस्ट हॅव थॉट दॅट शी शुड टेल द ट्रूथ टू हर फ्रेंड अँड टेल हर हाऊ शी स्ट्रगल्ड फॉर 10 years दॅट मेड हर लुक ओल्ड. आता एक दिवस मॅथिल्डीने सगळा कर्ज उतरवल्यानंतर एका रस्त्याने चालत असताना तिला मॅडम फॉरेस्टियर दिसल्या. मॅडम फॉरेस्टियर त्याही वर्षानंतर म्हणजे 10 वर्षानंतर दिसायला तशाच चार्मिंग लेडी दिसत होत्या. त्या मानाने मॅथिल्डी हे कशा होत्या, हा ओल्ड लुक दिसत होत्या. त्यामुळे मॅथिल्डीने मॅडम फॉरेस्टियरला ओळखलं, परंतु मॅडम फॉरेस्टियरने मॅथिल्डीला ओळखलं नाही, कारण ती आता ओल्ड दिसायला लागली होती. जेव्हा मॅथिल्डीने फॉरेस्टियरला
हाक मारली आणि जेव्हा त्यांची ओळख झाली, त्यांच्यात बोलणं झालं, तेव्हा तिला असं वाटून लागलं की आता आपण तिच्यापासून जी गोष्ट लपवलेली होती ती आता तिला सांगितली तरी काही हरकत नाही. आणि तिने तो नेकलेस कसा हरवला आणि त्यानंतर तिने कसं 10 वर्ष स्ट्रगल केले, कसा कर्ज घेतला आणि ते कर्ज कशा प्रकारे उतरवलं, हे सर्व तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलेलं होतं आणि त्यामुळेच ती आता ओल्ड दिसायला लागली होती. नंतर क्वेश्चन चौथा काय विचारलेला आहे ते आता बघून घेऊया. क्वेश्चन चौथा काय म्हणत आहे, फॉर्म पेअर्स, डिस्कस हाऊ पार्ट 2 ऑफ द स्टोरी कुड हॅव बीन डिफरंट, राईट युअर स्टोरी लाईन इन द फॉर्म ऑफ बुलेट्स शोविंग द मेन इव्हेंट्स. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांच्या जोड्या बनवा आणि द नेकलेस या स्टोरीचा पार्ट 2 कसा डिफरंट राहू शकला असता याबद्दल काय करा, बुलेट मार्क तयार करा आणि काही वाक्य तयार करा असं इथे लिहिलेलं आहे. तर याचा आन्सर आपण बघून घेऊया. आन्सर, द कॅबमॅन हू ड्रॉप्ड देम ॲट देअर डोअर फाउंड द नेकलेस आफ्टर 2 days. याचा अर्थ काय होतो, म्हणजे पार्ट 2 डिफरंट कसा राहिला असता. पार्ट 2 मध्ये स्टार्टिंग कशाने झालेली आहे की पहिल्या पार्ट मध्ये नेकलेस हरवला इथपर्यंत दिलेला आहे आणि पार्ट 2 मध्ये नेकलेस हरवला, त्यांनी खोटं बोललं, कसं आपल्या मैत्रिणीला चुकीचा लेटर लिहिला आणि कसे ते 10 years त्यांनी स्ट्रगल केले याबद्दलची माहिती लिहिलेली आहे. तर पार्ट 2 दिलेल्या स्टोरीपेक्षा कसा डिफरंट असता, ते कशाने प्रवास करून आले पार्टीमधून, तर कॅबमध्ये आले आणि त्यांचा नेकलेस कुठे हरवला, तर नेकलेस हरवला कॅबमध्ये. म्हणून आन्सर काय होणार, द कॅबमॅन who dropped them at their door found the necklace after 2 days. म्हणजे ज्या कॅबमॅननी ज्या कॅबमध्ये त्यांना घरी सोडलेलं होतं तो नेकलेस त्यांच्या कॅबमध्ये हरवलेला होता. तो नेकलेस त्या कॅबमॅनला कधी दिसला, आफ्टर 2 days, म्हणजे 2 दिवसांनी त्याला दिसला. केव्हा, व्हाईल क्लिनिंग हिज कॅब, जेव्हा तो त्याची कॅब काय करत होता, स्वच्छ करत होता. बिहाइंड द स्पेस ऑफ द सीट, सीटच्या मागे पडलेला होता. फॉलन फ्रॉम द गॅप्स ऑफ द सीट्स, सीट्सच्या मध्ये काही गॅप असते त्यामध्ये तो नेकलेस फसला गेलेला होता. रिमेंबर्ड द लेडी बिअरिंग द नेकलेस, त्याला त्या कॅबमॅनला आठवलं की 2 दिवसापूर्वी ह्या कॅबमधून एका लेडीने प्रवास केला, तिच्या गळ्यामध्ये तो हार होता. वॉज अन हॉनेस्ट अँड गॉड फिअरिंग मॅन, आता जो कॅबमॅन होता तो कसा होता, देवाला मानणारा होता, देवाला घाबरणारा होता. म्हणून तो कोणताही चुकी त्याच्या मनामध्ये करू इच्छित नव्हता, कारण तो जर आपण चुकी केली तर देव आपल्याला माफ करत नाही, आपल्याला शिक्षा करतो अशी धारणा असणारा होता. आणि म्हणूनच वेन टू देम इट कुड हॅव चेंज द होल स्टोरी, आणि अशा प्रकारे कॅबमॅनने त्याच्या घरी जाऊन म्हणजे मॅथिल्डीच्या घरी जाऊन तो नेकलेस तिला परत केला आणि अशा प्रकारे सगळी स्टोरी काय झाली असती, दिलेल्या पार्टपेक्षा वेगळी राहिलेली असती. आणि हेच आपल्या आन्सर इथे आपल्याला लिहायचं होतं. कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचं होतं, बुलेट फॉर्म मध्ये लिहायचं होतं, पॉइंट मध्ये लिहायचं होतं, जे की आपण आता याला तयार केलेलं किंवा लिहिलेलं आहे. नंतर क्वेश्चन 5वा बघा. इमॅजिन व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड आफ्टर मॅथिल्डीज फ्रेंड डिस्कवर्ड दॅट द डायमंड्स वेर रिअल. डू यू थिंक शी वुड रिटर्न इट टू मॅथिल्डी? वुड दॅट मेक मॅथिल्डी हॅपी? आता कल्पना करा की मॅथिल्डीने जो मॅडम फॉरेस्टियरला जो नेकलेस परत केलेला होता, काही दिवसाने मॅथिल्डीचा जो नेकलेस परत केलेला होता, मॅडम फॉरेस्टियरला कळलं की तो कसा होता, रिअल डायमंडचा आहे. आता रिअल डायमंडचा तो नेकलेस होता, तर मॅडम फॉरेस्टियरनी काय मॅथिल्डीला परत केला असता का? तिने तो परत केला असता का असं तुम्हाला वाटते का? आणि जर तो परत केला तर मॅथिल्डी कशी, तिची रिॲक्शन कशी असते, ती खुश झाली असती का? असा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेला आहे. तर आपला आन्सर होणार आहे, मॅथिल्डीज फ्रेंड वॉज रिच बट अ काइंड हार्टेड अँड जिनरस वुमन. आता जी मॅथिल्डीची जी मैत्रीण होती, कोण, मॅडम फॉरेस्टियर, कशी होती ती, रिच फॅमिलीला बिलॉंग करत होती. अगदी त्याच सोबत ती नेचरनी कशी होती, काइंड नेचर, दयाळू होती आणि एक विचारशील व्यक्ती होती.
शी न्यू दॅट मॅथिल्डी हॅड टू फेस मेनी मिस्ट्रीज मेनी मिझरीज फॉर 10 years. आता मॅथिल्डीला मॅडम फॉरेस्टियरला माहीत झालं होतं की 10 वर्षामध्ये मॅथिल्डीने किती प्रमाणात सहन केलं होतं, कशी गरिबीची जिंदगी म्हणजे जीवन तिने जगलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मॅडम फॉरेस्टियरला माहीत झाल्या असत्या. आय थिंक शी वुड रिटर्न द नेकलेस टू मॅथिल्डी. आता असं मला वाटते की जेव्हा मॅथिल्डीने जेव्हा सांगितलं मॅडम फॉरेस्टियरला की मी 10 वर्ष कसं जीवन जगलं आणि तिला माहीत झालं की ते नेकलेस कसं आहे, रिअल डायमंडचा आहे, तर ती एक विचारशील होती, दयाळू होती आणि रिच फॅमिलीला बिलॉंग करणारी होती. म्हणून तिनं काय केलं असतं, तो नेकलेस मॅथिल्डीला परत केलं असतं. त्याच्यामुळे काही प्रमाणात का असना मॅथिल्डी वुड बी हॅपी टू फाइंड सम रिलीफ आफ्टर रिन्युअल सफरिंग. म्हणजे काही प्रमाणात तिला दिलासा मिळाला असता की काही का असना आपण 10 वर्ष तर एकदम खूप कठीण परिश्रम घेतले, परंतु त्या बदल्यात आपल्याला आपण जी केलेली मेहनत होती आणि आपला प्रामाणिकपणा दाखवून आपण नेकलेस जो परत केला होता तो आपल्याला परत मिळालेला आहे हे पाहून मॅथिल्डी काय झाली असती, खुश झाली असती. नंतर क्वेश्चन 6 आहे बघा, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन. आता जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांना डिस्कस करायचे आहे आणि स्वतःच्या मनाने 5 ते 6 ओळीमध्ये त्याचं आन्सर लिहायचं आहे. पहिला क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट वुड यू डू इफ समथिंग लाईक दिस हॅपन टू यू. आता हे सगळं तुमच्या सोबत घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं अशा परिस्थितीत, हे आता आपल्याला विचारलेलं आहे आणि स्वतःच्या मनाने इथे आन्सर करायचं आहे. तर बघा आन्सर, आय वुड गो टू द फ्रेंड अँड टेल हर व्हॉट हॅपन ट्रूली. आता मी असती तर काय केलं असतं, तर माझ्यासोबत जर मी पार्टीमध्ये नेकलेस हरवला असता तर मी माझी चूक ऍक्सेप्ट केली असती आणि सरळ जाऊन माझ्या मैत्रिणीला खरं काय ते सांगितलं असतं. आय वुड आस्क द रिअल प्राइस ऑफ द नेकलेस टू माय फ्रेंड अँड टेक सम टाइम टू रिटर्न. मी माझ्या मैत्रिणीला त्याची खरी किंमत विचारली असती आणि तो परत करण्यासाठी मला काही वेळ दे असं विचारलं असतं किंवा रिक्वेस्ट केली असती. सिन्स फ्रेंड बिलॉंग्स रिच फॅमिली सो शी विल ऍक्सेप्ट माय आयडिया. आता जी माझी फ्रेंड होती ती काय होती, रिच फॅमिलीला बिलॉंग करत होती, त्याच्यामुळे तिने माझी जी काही रिक्वेस्ट होती ती मान्य केलं असतं आणि मला तो नेकलेस रिटर्न करण्यासाठी काही वेळ दिलेला असता किंवा दिला असता. क्वेश्चन बी बघा, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट मॅथिल्डीज हजबंड फ्रॉम हर स्टोरी. ह्या स्टोरीमध्ये मॅथिल्डीच्या हजबंड बद्दल विचारलेला आहे की ह्या स्टोरीमध्ये मॅथिल्डीच्या नवऱ्याचा जो कॅरेक्टर आहे तो तुमच्या मते कसा आहे इथं विचारलेला आहे. तर त्याचा आन्सर आहे, आपल्या मताने हे लिहायचं आहे, मॅथिल्डीज हजबंड वॉज सो केअरिंग. हो हे बरोबर आहे, मॅथिल्डीचा जो मिस्टर होता, पती होता, तो खूप केअरिंग नेचरचा होता, थॉटफुल इन नेचर, विचारशील व्यक्ती होता. दो हिज वाईफ was obstinate and stubborn, he always tried to fulfill all her unreasonable wishes. He was considerate person. म्हणजे काय होता, जरी त्याची वाईफ जिद्दी होती, खूप हट्टी होती, तरी सुद्धा तिच्या प्रत्येक इच्छा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. तो एक विचारशील मनुष्य होता. त्यानंतर क्वेश्चन सी बघा, विच इव्हेंट्स इन द स्टोरी पार्ट 1 अँड पार्ट 2 चेंज्ड मॅथिल्डीज लाईफ. म्हणजे याचा अर्थ काय होतो की पार्ट 1 नेकलेस हा जो चॅप्टर आहे, नेकलेस हा जो लेसन आहे, तर तो 2 भागामध्ये डिवाइड केला आहे, पार्ट 1 पार्ट 2. आता पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून असे कोणते इव्हेंट तिच्या जीवनात आलेले आहेत त्यामुळे तिचं जीवन बदललेलं आहे आणि त्याचे आन्सर आता आपल्याला बघायचं आहे. आन्सर बघा, मॅथिल्डी बॉर्न इनटू अ फॅमिली ऑफ क्लर्क्स बट शी ड्रीम फॉर लॅविश लाईफ.
म्हणजे याचा अर्थ काय होतो, मॅथिल्डी जी लेडी आहे ती एकदम सामान्य घराण्यामध्ये जन्मलेली आहे, म्हणजे एका क्लर्कच्या घरामध्ये जन्मलेली आहे. आणि जरीही क्लर्कच्या घराण्यात जन्मलेली असली तरी ती दिसायला अगदी ब्युटिफुल, अट्रॅक्टिव्ह आणि चार्मिंग लेडी आहे. आणि त्यामुळे स्वतः ती अट्रॅक्टिव्ह आहे, ब्युटिफुल आहे म्हणून ती स्वतःला एखाद्या प्रिन्सेस सारखी भासवत असते आणि लॅविश लाईफचे स्वप्न बघत असते. Though she married minor official at the Ministry of Education, but their life was happy life. आता ती एका सामान्य क्लर्कच्या घरी जन्मली, ही रियालिटी तिला माहिती होती आणि म्हणूनच तिने सामान्य ऑफिशियल सोबत लग्न करण्यासाठी होकार दिलेला होता, जो की कुठे काम करत होता, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आता जरी तो ऑफिशियल होता तरी सुद्धा तिची लाईफ कशी होती, हॅपी लाईफ होती. म्हणजे तिला कसलीच अगदी राजेशाही थाट नव्हता, सगळ्या गोष्टी एकदम अचानक भेटत नसल्या तरी तिला कशाचीही कमी नव्हती, अशी ती हॅपी लाईफ जगू शकलेली असती किंवा जगत होती. वन डे दे गॉट इन्व्हिटेशन ऑफ पार्टी अँड चेंज ऑल ऑफ दॅट. एके दिवशी त्यांना पार्टीचं इन्व्हिटेशन मिळालेलं होता. तिचे जे मिस्टर होते, मिस्टर लॉयझल, हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये ऑफिशियल म्हणून काम करत होते. ते त्या पदावर काम करत असताना त्यांनी खूप आपल्या स्वतःच्या मेहनतीने खूप रिस्पेक्ट मिळवली होती आणि त्या रिस्पेक्टमुळेच त्यांना मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये काम करत असताना त्यांना एका पार्टीसाठी इन्व्हाइट केलं गेलेलं होतं. आता पार्टीमध्ये इन्व्हाइट केलं होतं आणि हा जो इव्हेंट होता त्या इव्हेंटमुळे त्यांची सगळी जी लाईफ होती ती चेंज होणार होती. आता त्यांना पार्टीला जायचं होतं, परंतु मॅथिल्डीकडे एकही नवीन एकदम महागडा ड्रेस नव्हता, एकही एकदम महागडा नेकलेस नव्हता. आता हे सर्व तिला का हवे होते, कारण तिला शो करायचं होतं, इतरांमध्ये स्वतः अतिशय जास्त ब्युटिफुल दिसायचं होतं, अधिक अट्रॅक्टिव्ह दिसायचं होतं. आणि म्हणूनच तिने आपल्या मिस्टरांकडून 400 फ्रँकचा न्यू ड्रेस घेतलेला होता, जे पैसे त्यांनी शिकार करण्यासाठी गन घ्यायची होती त्यांना, त्यासाठी जमवले होते. परंतु त्यांनी ड्रेस न घेता हिला ते सगळे पैसे स्वतः इच्छा ड्रेस घेण्यासाठी त्यांनी तिला दिले होते. आणि राहिला प्रश्न होता तो नेकलेसचा, तर नेकलेस तिने कुठून मिळवला होता, तर तिच्या मैत्रिणीकडून, मॅडम फॉरेस्टियर कडून तिने बॉरो केला होता. बॉरो मीन्स व्हॉट? बॉरो म्हणजे उधार घेतला होता. फॉर पार्टी शी बॉरोड द नेकलेस फ्रॉम हर फ्रेंड. पार्टीसाठी तिने नेकलेस तिच्या मैत्रिणीकडून उधार मागितला होता. इन द पार्टी शी लॉस्ट नेकलेस, देन शी डिडंट टेल द ट्रूथ अबाउट द नेकलेस टू हर फ्रेंड. आता पार्टीमध्ये तिने नेकलेस हरवला होता, लॉस्ट केला होता आणि हे सत्य तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले नाही आणि तिच्यापासून काय केलं, लपवून ठेवलं. अँड अझ्युम दॅट द नेकलेस वॉज मेड बाय रिअल डायमंड. आणि ते सत्य तिने तिच्या मैत्रिणीला काही सांगितलं नाही आणि स्वतःच असं मान्य करून घेतलं की तिच्याकडून जो तिने नेकलेस बॉरो केला होता तो कसा होता, रिअल डायमंडनी बनलेला होता. आणि तो रिटर्न करण्यासाठी, आता तो नेकलेस तर हिच्याकडून हरवलेला होता, आता तो नेकलेस रिटर्न करण्यासाठी एवढे यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून तो नेकलेस तिला रिटर्न करण्यासाठी, अँड फॉर रिटर्निंग द रियल नेकलेस दे बॉरो मनी ॲज वेल ॲज दे चेंज देअर हाऊस. आता तो तिला नेकलेस रिटर्न करायचा होता, रिअल डायमंड नेकलेस तिला रिटर्न करायचा होता आणि म्हणूनच एवढे त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि म्हणून तो नेकलेस घेण्यासाठी त्यांनी अजून जास्तीचे कर्ज घेतले आणि स्वतःचं जे चांगलं घर होतं ते सुद्धा त्यांनी विकलं आणि एका झोपडीमध्ये जाऊन राहू लागले. तिचे मिस्टर हर हजबंड वर एक्स्ट्रा, तिचे हजबंड ऑफिशियल म्हणून जरी काम करत असले परंतु ते एवढे कमवत नव्हते की ते एक रिअल डायमंड घेऊ शकत होते, म्हणून ते आहे त्या कामापेक्षा अधिक जास्त एक्स्ट्रा काम करू लागले. आणि शी लिव्ड व्हेरी पुअर लाईफ अँड दिस लाईफ लास्टेड 10 years. आणि त्यामुळे अतिशय त्यांच्या गरजा होत्या त्या अतिशय त्यांनी कमी केल्या, एकदम गरिबीचे जीवन जगले. असे जीवन ते किती वर्ष जगले, 10 वर्ष जगले आणि त्यांनी एक एक पैसा गोळा करून तो रिअल डायमंड नेकलेस घेतला आणि तिच्या मैत्रिणीला त्यांनी परत केला. आणि अशा प्रकारे अँड दिस वे मॅथिल्डीज लाईफ टोटली चेंज. आणि अशा प्रकारे तिची लाईफ काय झाली होती, सगळी चेंज झालेली होती. आणि हे जे इव्हेंट्स होते तिच्या जीवनाला चेंज करणारे इव्हेंट होते. आता नंतर क्वेश्चन 7 बघा.
क्वेश्चन 7 काय म्हणत आहे, लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे काय होतो, भाषेचा अभ्यास. आता क्वेश्चन काय म्हणत आहे बघा, रीड द टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स गिव्हन बिलो. म्हणजे हा काही वर्ब दिलेले आहेत, ते क्रियापद आहेत. वर्ब म्हणजे काय, क्रियापद. हे जे काही क्रियापद दिलेले आहेत, वर्ब दिलेले आहेत, त्यांचे वेगवेगळे फॉर्म इथे दिलेले आहेत. ते आपल्याला नीट अभ्यासून घ्यायचे आहेत. आता कोणत्या टेन्स मध्ये कशा प्रकारे त्याचा चेंज होत जातो हे इथं दिलेलं आहे. बेस तो मूळ वर्ब, नंतर त्याला एस लागल्यानंतर त्याचा एस फॉर्म, पास्ट टेन्स, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पार्ट पार्टिसिपल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे चालू वर्तमान काळात घडत असणारी क्रिया, आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे घडून गेलेली गोष्ट. अशा ह्या वेगवेगळ्या टेन्स मध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वर्ब कसा चेंज होत जातो इथं दाखवलेला आहे. आता बघा, पहिला वर्ब आहे गिव्ह. गिव्ह म्हणजे काय होतो, गिव्ह म्हणजे देणे. त्याला आपण येस प्रत्यय लावला, येस फॉर्म लावला तर काय होतो, त्याचा गिव्ज. गिव्ज म्हणजे देतो. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये त्याचा गिव्हचा काय होतो, गेव. गेव म्हणजे दिले. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे चालू असणारी क्रिया, त्याला आयएनजी प्रत्यय लावतो आणि त्याचं काय बनतो, गिविंग. गिविंग म्हणजे देत आहे. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल घडून गेलेली गोष्ट, गिवन. गिवन म्हणजे दिले. त्याच्यानंतर आहे ड्रा. ड्रा म्हणजे काय होतो, ड्रा म्हणजे काढणे. ड्राज म्हणजे काढणेच होतो. येस फॉर्म लावला तर, ड्राला येस लावला तर ड्राज होतो. त्याच्यानंतर पास्ट टेन्स, ड्राज. येस फॉर्म लावला तर ड्राचा काय होतो, ड्राज, आणि याचा अर्थ काय होतो, काढतो. आणि पास्ट टेन्स, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, ड्राचा फॉर्म काय होतो, ड्रीव. ड्रीव म्हणजे काढले. प्रेझेंट पार्टिसिपल चालू असणारी काळला काय लावतात, आयएनजी, याचा होतो फॉर्म नंतर ड्रायव्हिंग. ड्राइंगला मग काय होतो, काढत आहे. आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे घडून गेलेली क्रिया तिथे दाखवली जाते. आणि ड्राचा काय होणार, पास्ट पार्टिसिपल मध्ये ड्रान, काढून झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे ईट. ईट म्हणजे खाणे. एस फॉर्म लावलेला आहे तर खातो, इट्स. पास्ट टेन्स मध्ये होतो एट, खाल्ले. प्रेझेंट पार्टिसिपल इटिंग, खात आहे. पास्ट पार्टिसिपल इटन म्हणजे खाऊन झालेला आहे, खाल्लेला आहे. नंतर आहे बेस, शो. एस फॉर्म, शो म्हणजे दाखवणे, शोज म्हणजे दाखवतो. पास्ट टेन्स शोड, दाखवले. प्रेझेंट शोईंग, दाखवत आहे, दाखवून झालेला आहे, शोड, पास्ट पार्टिसिपल मध्ये. नंतर आहे टेक. टेक म्हणजे काय होतो, घेणे. त्याला आपण जेव्हा एस फॉर्म लावतो तर त्याचा काय होतो, टेक्स. टेक्स म्हणजे घेतो. पास्ट टेन्स भूतकाळ, टेकचा पास्ट टेन्स मध्ये वर्बचा फॉर्म काय होणार, टूक होणार. टूक म्हणजे घेतला. प्रेझेंट पार्टिसिपल चालू असणारी क्रिया, टेकिंग, घेत आहे, आयएनजी फॉर्म लावावा लागतो. टेकिंग म्हणजे घेत आहे आणि घेऊन झालेला आहे, टेकन. पास्ट पार्टिसिपल घडून गेलेली गोष्ट जिथे घडते त्याला मग इथे काय होणार, टेकन. नंतर आहे से. से म्हणजे म्हणतो. सेज म्हणजे म्हणतोच होईल. त्याला एस फॉर्म लावल्यानंतर पास्ट टेन्स मध्ये सेचा काय होईल, सेड. सेड म्हणजे म्हणाला. चालू असणारी क्रिया, प्रेझेंट पार्टिसिपल आयएनजी फॉर्म लावला आपला तर सेईंग होईल, म्हणत आहे. आणि पास्ट पार्टिसिपल घडून गेलेला, सेड म्हणजे म्हणाला. नंतर कम. कम म्हणजे येणे, कम्स म्हणजे येतो. येस फॉर्म लावल्यानंतर पास्ट टेन्स मध्ये केम, आला. प्रेझेंट पार्टिसिपल कमिंग, येत आहे आणि आला. नंतर गो. एस फॉर्म लावला, गो म्हणजे जाणे. गोज म्हणजे जातो. वेंट. आता बघा, गोला एस फॉर्म लावला तर त्याला ईएस लागलेला आहे, गोज झाला. आणि पास्ट टेन्स मध्ये त्याचा काय झाला, वेंट झाला. वेंट. वेंट म्हणजे गेला. प्रेझेंट पार्टिसिपल गोईंग म्हणजे जात आहे. आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये तो काय झाला, गॉन झाला.
समजलेला इथपर्यंत? आता बघून घेऊया मागे काय दिलेलं होतं, त्याचा थोडाफार अर्थ इथे दिलेला आहे, ते आता आपल्याला समजून घ्यायचे आहे. द बेस फॉर्म इज युज्ड ॲज अन इन्फिनिटिव्ह. म्हणजे याचा काय अर्थ होतो की जो व्हर्बचा आहे, व्हर्बचा बेस फॉर्म आहे, म्हणजे मूळ फॉर्म आहे, जशाच तसा इन्फिनिटिव्ह मध्ये यूज केला जातो. इन्फिनिटिव्ह म्हणजे इनफायनाइट सेंटेन्स. जे इनफायनाइट सेंटेन्स म्हणजे ते सेंटेन्स ज्यामध्ये सब्जेक्ट, टेन्स, नंबर्स यानुसार वर्ब मध्ये कुठलाही बदल होत नाही, त्या सेंटेन्सला म्हणतात इन्फिनिटिव्ह सेंटेन्स किंवा इनफायनाइट सेंटेन्स. आणि इनफायनाइट सेंटेन्स मध्ये वर्बचा बेस फॉर्मच यूज केलेला जातो. जसं की यू मे गो, गो मध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे. यू मे गो, तू जाऊ शकतो. शी विल गो, ती जाईल, गोला कुठलाही बदल झालेला नाही. गो होम, घरी जा, ऑर्डर मध्ये सुद्धा. अँड इन सिंपल प्रेझेंट टेन्स आणि साध्या वर्तमान काळात सुद्धा आय गो टू स्कूल, इथे सुद्धा गो मध्ये कुठलाच बदल झालेला नाही. वी गो, आम्ही जातो मध्ये गो मध्ये कुठलाच बदल झालेला नाही. त्यानंतर आहे वी गो होम. डू यू गो देअर एव्हरी डे, तुम्ही तिथे रोजच जाता का? गो मध्ये झालेला आहे का बदल? नाही. द चिल्ड्रन दे गो अप, म्हणजे बघा प्रत्येक वाक्यामध्ये गो मध्ये कुठलाच बदल झालेला नाही, तिथे त्याचा बेस फॉर्मच यूज झालेला आहे. आणि हे सगळे कोणते सेंटेन्सेस आहेत? हे सगळे इनफायनाइट सेंटेन्स आहेत किंवा इन्फिनिटिव्ह सेंटेन्सचे प्रकार आहेत. त्यानंतरच आहे नोट दॅट वी यूज द एस फॉर्म. आता वर्बला एस फॉर्म कधी लावतात ते बघायचं आपल्याला. तर कधी लावतात? विथ ही, शी, इट, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट्स टू शो द सिंपल प्रेझेंट. म्हणजे साधा वर्तमान काळ जर असेल आणि सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स असेल आणि त्याची सुरुवात तो सब्जेक्ट कसा असेल? ही, शी, इट असेल. वाक्याची सुरुवात कोणत्या सब्जेक्टने होत असेल? थर्ड पर्सन सिंग्युलरने होत असेल, म्हणजे ही, शी, इटने होत असेल तर व्हर्बला काय लावतात? एस लावला जातो. तर व्हर्बला काय लावला जातो? एस लावला जातो. आता उदाहरण बघा. उदाहरण इथे दिलेले नाही आहे. आता नंतर आहे तिसरा मुद्दा, तिसरा पॉइंट, द पास्ट टेन्स फॉर्म. Past tense form has ed at the end, but many commonly used verbs have different past tense forms. Examples came, went, spoke. म्हणजे काय आहे? पास्ट टेन्स मध्ये वर्ब, जेव्हा पास्ट टेन्स मध्ये आपला सेंटेन्स लिहायचा असतो, म्हणजे भूतकाळात जर आपला सेंटेन्स जर लिहायचा असेल तर वर्बला काय लावतात? ईडी लावतात. काय लावतात? ईडी लावतात. परंतु काही वर्ब असे असतात ज्यांना ईडी लावला जात नाही, तर त्यांचा वेगळाच फॉर्म तयार होतो. जसं की गोचा वेंट होतो, कमचा केम होतो, स्पीकचा स्पोक होतो. इथे आपण ईडी लावलेला का? नाही. परंतु हे पास्ट टेन्सचे वर्ब आहेत, परंतु हे वेगळ्याच प्रकारे तयार केले जाते असं इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे द आयएनजी फॉर्म इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे चालू वर्तमान काळात जर क्रिया एखादी दाखवायची असेल, एखादा सेंटेन्स आपल्याला जर रनिंग मध्ये लिहायचं असेल, जर एखादी क्रिया घडत असेल त्या काळात लिहायचं असेल तर व्हर्बला काय लावला जातो? पास्ट प्रेझेंट पार्टिसिपल लावला जातो, जो की काय आहे? आयएनजी. व्हर्बला काय लावलं जाते? आयएनजी लावलं जाते. इट इज युज्ड विथ फॉर्म्स ऑफ बी टू शो कंटिन्युअस ऍक्शन. एक्झाम्पल्स आय एम इटिंग. तर कधी कधी बीचा सुद्धा वापर केला जातो कंटिन्युअस ऍक्शन दाखवण्यासाठी, आणि व्हर्बला काय लावला जातो? आयएनजी लावला जातो. एक्झाम्पल आहे आय एम इटिंग. इट आपला हा वर्ब आहे आणि ही खाण्याची प्रक्रिया काय आहे? खाण्याची प्रोसेस चालू आहे, म्हणून ह्या वर्बला काय लावला? इथे आयएनजी लावलेला आहे. आणि याचा अर्थ काय होईल? मी खात आहे. आय एम इटिंग. नंतर बघा यू वेआर इटिंग. इथं सुद्धा आयएनजी लावलेला आहे. शी वॉज इटिंग. म्हणजे सेंटेन्स तीन पास्ट टेन्स मध्ये आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आणि फ्युचर मध्ये आहे. तरी जर पास्ट पार्टिसिपल आपल्याला जर ती क्रिया चालू आहे अशी जर दाखवायची असेल तर आपल्याला तिथं काय लावला जातो? आयएनजी फॉर्म लावलेला जातो.
त्याच्यानंतर आहे इट इज ऑल्सो युज्ड इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स लाईक ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तो हस्तलिखित कॉपी करत आहे. आता ही क्रिया काय आहे, बसलेला आहे म्हणजे भूतकाळात दाखवलेली आहे, तरी सुद्धा ING फॉर्म इथे लावलेला आहे. तर याचा अर्थ काय होईल, ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित कॉपी करत आहे. हस्तलिखित कॉपी करण्यासाठी तो काय बसलेला आहे, असा याचा अर्थ होतो. द पास्ट पार्टिसिपल युज्ड विथ द फेमस ऑफ हॅव शोज कम्प्लिटेड ऍक्शन. आता पास्ट पार्टिसिपल मध्ये हॅवचा वापर केला जातो आणि कशासाठी, जे एखादी क्रिया घडून गेलेली आहे ती दाखवण्यासाठी हॅवचा वापर केला जातो. उदाहरण बघा, आय हॅव इटन म्हणजे मी खाल्लेलं आहे. दे हॅव कम ते आलेले आहेत. अशा प्रकारे म्हणजे एखादी क्रिया घडून गेलेली आहे तर ती शो करण्यासाठी हॅवचा वापर केला जातो. नंतर आहे इट इज ऑल्सो युज्ड इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स लाईक दे लुक्ड ॲट ईच अदर स्टंड. म्हणजे ते एकमेकांकडे बघून काय झाले, स्टंड झाले म्हणजे काय, अचंबित झाले. इथे सुद्धा हे सुद्धा काय झालेले आहे, घडून गेलेली गोष्ट आहे आणि इथे सुद्धा पास्ट पार्टिसिपल वर्बचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आहे इट इज ऑल्सो युज्ड इन पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. वी विल लर्न अबाउट पॅसिव्ह वॉइस लेटर. आता इथं लिहिलेलं आहे की पॅसिव्ह वॉइस मध्ये सुद्धा पास्ट पार्टिसिपल वापरला जातो, परंतु हे आपण नंतरच्या भागामध्ये शिकणार आहोत. कारण आपला जेवढा भाग पोर्शन शिकवून झालेला आहे त्यामध्ये पॅसिव्ह वॉइस हा आलेला नाही, म्हणून तो भाग जेव्हा येईल तेव्हा तिथं आपण सविस्तरपणे तो भाग बघून घेऊया. मेक अ टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स फॉर युअर ओन रेफरन्स. ट्राय टू अरेंज द वर्ब्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. कीप द ॲडिंग न्यू वर्ब्स टू युअर टेबल फ्रॉम टाइम टू टाइम. When you write, check your work to see whether you have used the correct verb form. आता तुम्हाला एक होमवर्क दिलेला आहे, काय की तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे तुमच्या रोजही अभ्यासक्रमामध्ये जे काही वर्ब येतील ते अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे लिहायचे आहेत. अगदी अशाच प्रकारचा तुम्हाला टेबल करायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही होमवर्क कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसाल आणि तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जे जे वर्ब येतील ते अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे तुम्हाला इथे वर्ब लिहायचे आहे. त्याच्यानंतर त्याचे एस फॉर्म मध्ये त्याचे कन्वर्ट कसं करतात ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर पास्ट टेन्स मध्ये ते कसे चेंज होऊन कसे लिहिले जातात ते सुद्धा लिहायचं आहे. प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल मध्ये सुद्धा त्यांचे चेंजिंग फॉर्म तुम्हाला लिहायचा आहे. आणि हा तुम्हाला टेबल कंप्लीट करायचा आहे आणि एकाच वेळेस नाही कंप्लीट करायचा आहे. अभ्यासक्रमात जसे जसे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये वर्ब येतील तसे तसे तुम्हाला लिहून काढायचे आहेत आणि टाइम टू टाइम त्यांना चेक करत राहायचे की ते तुम्ही बरोबर लिहिले आहेत का, चुकीचे लिहिले आहेत का, हे तुम्हाला चेक करून त्यांना काय करेक्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला युनिट फर्स्ट हा कंप्लीट झालेला आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला युनिट 2 पासून सुरुवात करायची आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये युनिट 2 पासून. तत्पूर्वी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन आणि उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा आणि आमचे व्हिडिओ जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तुम्ही जर सबस्क्राईब केले असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येतच राहतील. तर अशा नवीन माहितीचा तुम्ही आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.